संत तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान, राधा राणी। भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागलेले 1 वर्षाचे झालेले आहेत आणि आता भगवान परमात्मा रांगणारं मूल घरात थांबत नसतं, त्याला घराच्या बाहेर पडायची इच्छा असते. म्हणून आपण काय करतो, दरवाजाला अशी फळी लावतो आडवी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत रांगत चालत चालत दरवाज्यातून बाहेर येऊन गाईच्या गोठ्यात जात असत. कारण श्रीकृष्णांचा जन्मच गोसेवेसाठी आहे. गाईच्या गोठ्यात गेल्यानंतर ते गाईचं शेण अंगाला लावायचं, त्या गोमूत्रामध्ये लोळायचं. मी मल्हार गोमूत्र अंगाला लावायचं आणि यशोदेने शोधायचं कृष्ण कुठे गेलेला आहे. मग शोधत गेल्यानंतर पंकाभिषिक्त सकलावयवं विलोक्य दामोदरं वदति कोपवशात् यशोदा त्वं सुकरोसि गत जन्मनि पूतना रे युक्ति युक्ति संस्मित मुखो अवतु नो मुरारे. यशोदेनं पाहिलं की कृष्णाने सगळ्या अंगाला किचड चिखल लावून घेतलेला आहे, सगळं गाईचं शेण त्यानं अंगाला लावून घेतलेलं आहे आणि गोमूत्रामध्ये तो लोळत आहे. यशोदा माता त्या कृष्णाला म्हणते, तो सुकरोसी गत जन्मनी पुतना रे, तू मागच्या जन्मी काय डुक्कर होता का काय, जेव्हा पाहिलं तेव्हा चिखलात लोळत असतो. आणि मग बळीराम दादा कृष्णाला म्हणतात, कृष्णा आईला तू आडाणी समजू नको, आईनं बघ तुला ओळखलं, तू मागच्या जन्मी वराह अवतार घेतला होता हे आईला सुद्धा माहिती. लहान मुलानं कसंही आपल्याला वाटतं लहान मुलाला चांगले शृंगार केले म्हणजे जे छान दिसेल असं नाही. लहान मूल झोपेतून उठलं तरी त्याचं सौंदर्य खुललेलं असतं. मला आंघोळ करायच्या आधीच सुंदरे किम न सुंदरम, जे आधीच सुंदर आहे त्या लहान मुलाच्या गालाला नुसता असा काळा पट्टा जरी तुम्ही वाढला तरी ते अतिशय सुंदर दिसतं. त्याचं सौंदर्य कमी होत नाही, त्याचं सौंदर्य अजून वाढतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हातामध्ये रोटी घेतलेली आहे, दूध भात खात आहेत. दूध भात खात असताना त्यांचं तोंड सगळं माखलेलं आहे, काही भात त्यांच्या पोटावर सांडलेला आहे आणि हातामध्ये लोणी आणि भाकरी घेऊन समोर त्या कावळ्याला, झाडावरच्या कावळ्याला म्हणतात, काऊ धर तुला. रसखान नावाचे एक संत आहेत, त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. धूली भरे अतिशोभित श्यामजू तैसी मणी शिर सुंदर चोटी खेलत खात फिरे अंगणा पग पैंजन बाजत फिरी कछोटी वाचवी कोरस खानी विलोकत वारित काम कला निधि कोटि काग के भाग कहाँ कहियो हरि हाथ सो ले गयो माखन रोटी. माखन रोटी त्या कावळ्याकडे अशी धरतात आणि कावळ्या धर तुला खाऊ. आपण लहान मुलाला खाऊ घालताना नाही म्हणजे हा चिवचा घास आहे, हा काऊचा घास आहे, पण आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा माखन रोटी घेऊन त्या कावळ्याला अशी देत आहेत आणि ते दृश्य पाहिले आमच्या रसखान महाराजांनी आणि हे काव्य रचलं. किती सुंदर ती छटा असेल. माणूस घेताना गोड देतो का दान घेताना गोड दिसतो का दान देताना गोड दिसतो? देताना गोड. म्हणून माणसाने देत राहावं. अशा पद्धतीने भगवान परमात्मा घरामध्ये अनंत लीला करत होते. हळूहळू भगवान परमात्म्याने आता बाहेर चोरी करायला सुरुवात केली. 3 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा झालेले. आपली मित्रमंडळी एकत्र केली, एक मंडळ स्थापन केलं. लहान मुलांचं मंडळ असतं बघा, बालगोपाल चोर विद्या मंडळ. काय करायचं, फक्त
दही दूध तूप लोणी चोरी, खाण्याच्या पदार्थाची चोरी करायची, दुसऱ्या पदार्थाची चोरी करायची नाही. आणि मग काय 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 खोड्या करायच्या. एका गोपीच्या घरी जायचं. गोपी त्या गाईच्या धार काढायला गेली की धार काढायच्या अगोदरच तिचे वस्त्र सोडून द्यायचे. अशा अनंत लीला केल्या. वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास. एक गोपिका यशोदा मातेकडे आली. यशोदे, तुझा कृष्ण फार खोड्या करतोय. काय खोड्या केल्या. वास्त्र गाईला सोडली, सोडू देत, पण ज्यावेळी सोडायची त्यावेळी सोडायची. हा कधी येतो आणि वास्त्र सोडून देतो. यशोदा म्हणली, मग तुम्ही त्याला थोडं रागवायचं. गोपिका म्हणाल्या, बाई तुझ्या त्या पोराला रागवलं तर तो आमच्याकडे बघून नुसता हसत राहतो, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. क्रोश संजात हास. मग यशोदा माता म्हणाली, त्याला खायला द्यायचं. चोरी करतोय ना, माखन चोरी. तुमच्या घरी एवढं दही दूध तूप लोणी, तर थोडंसं द्या ना त्याला. बाई ते पण करून बघितलं आम्ही. तो आला की आम्ही त्याला पहिलं देतो खायला, पण तो म्हणतो तुम्ही दिलेलं खायला ते मला आवडत नाही, त्याच्यात मला रस नाही. जेवढं मला चोरून खाल्लेलं आवडतं तेवढं तुम्ही मला स्वखुशीने दिलेलं आवडत नाही. चोरून खाण्यातल्या पदार्थामध्ये काही गोडी वेगळीच आहे. स्वाद स्थेयम स्वाद्वत्य तदधिपया कल्पितैस्तै योगैः. तो म्हणतो चोरीच्या मालामध्ये काहीतरी गोडी रस वेगळा आहे, म्हणून मला चोरीचं आवडतं. मग खाऊ द्या ना, खाण्याची वस्तू काय झालं. गोपिका म्हणाल्या, खाण्याबद्दल काही नाही, पण तो खातो तर खातो आणि उरलेलं माकडांना देतो. वृंदावनमध्ये तुम्ही जर कधी गेले तर जितके माणसं तितकेच माकडे आहेत. ते माकडं सळोखी पळो करून सोडतात. आपली कधी काळी यात्रा वृंदावनला गेली तर कोणाचं पर्स, कोणाच्या चपला, कोणाची टोपी, कोणाचा चष्मा, कोणाचा मोबाईल. आणि त्या वृंदावनची माकडं अशी आहेत की त्यांना ती फ्रुटी दिल्याशिवाय ते सोडित नाहीत. बघा, त्यांना फ्रुटी द्यावी लागते, मग ते तुमचा चष्मा देऊन टाकतात, ते सगळं मोबाईल देतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः दही दूध माखन खातो. खाऊ द्या, खाण्याची वस्तू आहे, मग स्वतः खाऊन झाल्यानंतर त्या माकडांना देतो. आणि एकदा का माकडाला माहीत झालं याच्यामध्ये दही दूध तूप लोणी आहे या उतरंडीमध्ये, की मग इतर वेळेस ती माकडं येतात, सगळे ते दही दुधाचे मडके खाली करतात, फोडून टाकतात, सगळी घरामध्ये घाण करतात. मरकान भोक्षण विभजती स चेन्नाती भांडम भिनत्ती. भांडे फोडतात ते. द्रव्याला बेस गृह कुपितो यात्युक्त क्रोश्यतो कान. अशा अनंत प्रकारच्या गोपिकांनी तक्रारी केल्या. कोणाजवळ. यशोदा मातेकडं. पण कितीही तक्रारी केल्या तर सख्या आईला आपल्या पोराचं गारानं ती ऐकून घेत नाही. ती म्हणते माझं बाळ कसं आहे. 3 बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुण आय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. आय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. श्री तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या केळ. 5
कालटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी कालटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी कालटकाच घेता सावळा गे चिमणा माझा गवळीत खेळे राजा सावळा गवळणी तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही खाऊन तुम्ही धाईच्या घोडाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही धाईच्या घोडाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही लपोनियाची गोटी आळ घेता गेयाचे पाठी तुम्ही लपोनियाची तुमची एवढी चरित पोटी गे गोकुळच्या नारी तुमची एवढी चरित पोटी गे गोकुळच्या नारी तुम्ही लपोनियाचा भवरा आळ घेता सारंग धरा तुम्ही लपोनियाचा भवरा आळ घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही आला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल नाम म्हणे यशोदेशी नाम हा तुझा गरुची केशी किती छळी तो आम्हाचे गे गोकुळच्या नारी किती छळी तो आम्हाचे गे गोकुळच्या नारी किती छळी तो बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाणे बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाणे काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी काय सांगता गोपाल कृष्ण भगवान की राधा राणी
श्रीकृष्ण परमात्मा घोड्या करत आहेत आणि त्या घोड्या केलेल्या यशोदा मातेकडे गोपिका घराणं घेऊन येत आहेत, पण हे सगळे घराणे यशोदा मातेला खरं वाटत नाही. एके दिवशी जोपर्यंत आपला मुलगा आपल्या घरी एखादी मोठी घोडी करीत नाही तोपर्यंत आपल्या मुलाचा आपल्याला त्या प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस त्यानं घरी खोड्या करायला सुरुवात केली त्याच वेळेला तर यशोदेचं लक्षात आलं की माझा मुलगा किती खोडकर आहे. भगवान परमात्म्याने एक दिवशी अंगणामध्ये खेळता खेळता मृत्तिका भक्षण या ठिकाणी लीला केलेली आहे. देवानं माती खाल्ली, माती. यशोदा मातेला बळीराम दादाने विचारलं, यशोदा मातेने बळीराम दादाला विचारलं कृष्णाने माती खाल्ली का? बळीराम दादाने सांगितलं हो माती खाल्ली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई तो दादा माझा सावत्र भाऊ आहे, तो खोटं बोलणार आहे, त्यानं माती खाल्ली हे खोटं सांगतो. आई मी माती खाल्ली नाही. खाल्ली नाही. आईने सांगितलं तोंड उघड. जसं तोंड उघडल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आ केलं आणि आतमध्ये माती नाही दाखवली, 14 भुवनं दाखवली. आणि ही सगळी 14 भुवनं बघितल्यानंतर आईला चक्कर आली. आई म्हणते तुझ्या तोंडामध्ये हे सगळं मी पाहिलंय, नक्की तू कोण आहेस, नक्की तू कोण, खरं सांग. अगं आई मी तुझा मुलगा आहे, माझ्या तोंडात 14 भुवनं कशा असतील? पुन्हा माया टाकली. मग माझ्या तुझ्या तोंडात मला मोठमोठे पर्वत डोंगर सगळं दिसत होतं, समुद्र, हे काय? अगं आई सध्या तू झाली म्हातारीस आणि म्हातारपणामध्ये तुझी नजर झाली कमजोर. माझ्या तोंडामध्ये जे बारीक बारीक मातीचे कण तेच तुला डोंगर दिसायला लागले. त्याच्यामुळं अशी आईची सपादनी घातली, त्याच्यावर पांघरून टाकलं. भगवान परमात्म्याने आता घरीच एक होळी केली बघा, पट्टदीप, पट्टदीप, घरीच एक होळी केली. दिवाळीच्या दिवशी आईनं सगळी कामं दासीला करायला लावली आणि स्वतः दधी मंथन करायला बसली आपल्या बाळाकरता.
दधी मंथन करत असताना यशोदा माता भगवंताला प्रसाद करते. शरीरानं दधी मंथन करते म्हणजे शारीरिक तप आहे. वाचेनं भगवान श्रीकृष्णाचे गुणगान गाते म्हणजे वाचिक तप आहे. आणि मनामध्ये तोच भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करते म्हणजे मानसिक तप आहे. जो भक्त कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही तपाने भगवंताची सेवा करतो त्याच्यामुळे भगवान परमात्मा लगेच प्रगट होतात. आणि यशोदा माता आपल्या पुत्राकरता, देवाकरता मंथन करत असताना कायिक, वाचिक, मानसिक त्याच्याशी एकरूप झालेली आहे. हे ज्यावेळेस भगवंताला कळलं त्यावेळेस भगवान परमात्मा धावत आईकडे आले. आईच्या साडीला पकडलंय आणि आईला म्हणते, आई मला खूप भूक लागली, मला खायला दे काहीतरी. आईने सांगितले, बाळा फक्त 5 मिनिटं थांब, ताजं ताजं तुला लोणी काढून देते, तुझ्यासाठी तर घेतलंय. नाही नाही आई मला आत्ताच पाहिजे. थांब 5 मिनिटं. नाही आई मला आत्ताच पाहिजे. आणि कृष्णाचा तो हट्ट पाहून यशोदा मातेनं दधीमंथन करायचं सोडलं आणि कृष्णाला मांडीवर घेतलं, स्तनपान करू लागले. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंत स्वयं दधी यानी यानी ह गीतानि तद्बाल चरितानि च दधि निर्मंथने काले स्मरन्ति तान्यगायत गृहीत्वा दधिमंथानं निषेधत प्रीतिमावन. आईची मथाने साडी पकडली, आई मला आत्ता पाहिजे. भगवान परमात्म्याला स्तनपान करवते यशोदा माता. स्तनपान करत असताना आईचा वात्सल्य भाव जागा झाला आणि आई विचारते, कृष्णा खरं सांग, तुला सर्वात जास्त काय आवडतं? भगवान परमात्म्याने सांगितलं, आई मला तूच आवडते, दुसरं काही आवडत नाही. आता भगवंताने विचारलं, आई तुला काय आवडतं? आईने सांगितलं, कृष्णा हे का प्रश्न विचारायचा का? अरे तुझ्याशिवाय या जगातली एकही गोष्ट मला आवडत नाही, फक्त तू आणि तूच आवडत. देव म्हणला, खरं? देवाला वाटलं आता आईची थोडी परीक्षा घेऊ. चुलीवरती दूध तापवायला ठेवलं होतं. भगवान परमात्म्याने अग्नीला आदेश केला, तसा जाळ वाढला. जाळ वाढल्याबरोबर दूध उतू गेलं आणि ते उतू गेलेलं दूध जसं चुलीत चाललं तसं चुरचुरचुर आवाज यशोदेच्या कानावर पडला. दूध उतू गेलं हे जसं यशोदेने डोळ्यानं पाहिलं तसं त्या मांडीवरच्या कृष्णाला उचललं, दणकन जमिनीवर आदळत पळत गेली आणि ते दूध, ते सरपण, ते जाळ मागे वळला. भगवान परमात्मा म्हणतात, अतृप्त मत्सृज जवेन सा येयो. मला अतृप्त अवस्थेमध्ये सोडून गेली आणि आत्ताच काय म्हणाली होती की तुझ्याशिवाय या जगात मला काही आवडत नाही, साधं दूध सोडित नाही, दूध सोडित नाही. मला जमिनीवर अतृप्त अवस्थेत सोडून गेलेली. देवाला राग आला. आई आईच्या कामामध्ये व्यस्त झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे 4-2 दगड घेतले आणि घरात जेवढे दह्या दुधाच्या उतरंडी होत्या, मटके होते, सगळे धडाधड फोडून टाकले. सगळ्या घरामध्ये दूधच दूध, दही दूध, जिकडं तिकडं चिखल झाला. आणि हे सगळं केल्यानंतर भगवंताला असं वाटलं, आता आपण फार मोठा अपराध केलाय. या अपराधाची आपल्याला आई शिक्षा देणार. लहान मुलं कधी कधी अशी चूक करून जातात, नंतर त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्या आई मारणार, बाबा मारणार, मग आता काय करायचं, मग रडत बसतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ घरामध्ये जाऊन बसले एका मडक्यामध्ये लोणी खात खात. आई विचार करते की आत्ता कृष्ण होता घरात, एवढी शांतता कशी आहे, काय झालं? आणि म्हणून भगवान परमात्म्याला आई माता शोधण्याकरता घरात गेली तर तिनं पाहिलं, हरे राम, जिकडं तिकडं दही दूध तूप सांडलेलं आहे, सगळे मडकी फोडलेले. कोणी केलं आहे सगळं? माझ्याशिवाय आणि कृष्णाशिवाय घरात दुसरं कोणी नाही. आईच्या लक्षात आलं, हे कृष्णाशिवाय दुसरं कोणी केलं नाही. कृष्णाला शोधायला गेली तर भगवान परमात्मा अंगणाच्या बाहेर आलेले. आई आपल्याला आता पकडणार आहे म्हणून. आणि अंगणात
एक उखळ होतं, त्या उखळावरती बसून लोणी खात होतं. यशोदा मातेच्या लक्षात आलं की कृष्णाला आता पकडायचं. ती म्हातारी यशोदा माता कृष्णाला पकडण्याकरता कृष्णाच्या पाठीमागं काठी घेऊन लागलेली. आता मला सांगा, म्हातारी 80 वर्षाची म्हातारी यशोदा 5 वर्षाचा बालकृष्ण पुढं पळायला लागलेला आहे, मागे यशोदा त्याला पकडण्याकरता धावते. शुकाचार्य महाराज सुंदर वर्णन करतात. राजा परीक्षिती, ब्रह्माचं अनेक लक्षण पाहिलं असेल, पण हे पळणारं ब्रह्म कधी तू बघितलंस का? बघून घे म्हटलं हे पळणारं ब्रह्म. यशोदा माता धावते, कृष्ण काही सापडला नाही, हाताला लागला नाही. आणि मग शेवटी थकली, एका जागेवर बसली. कृष्णा जवळ ये, मी जवळ येणार नाही. का? तू मला मारणारस? कशावरून? तुझ्या हातात काठी आहे. काठी फेकून दिली आणि कृष्ण चोर पावलाने एक एक पाऊल टाकत टाकत यशोदा मातेच्या जवळ आला. जसा जवळ आला तसा यशोदा मातेने पटदिशी त्याचा हात पकडला. अगोदरच खूप राग आलेला होता, मला तू फार दमवलंस, एक तर फार मोठी चुकी केली, सगळे मडके गाडगे फोडून टाकलेस आणि मला त्यातल्या त्यात दमवलंस. आता तुला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, आता तुला सोडणार नाही. आई आपल्याला मारणार, आता आई आपल्याला सोडणार नाही. भगवान परमात्मा थरथर कापायला लागले, घाबरले भगवान परमात्मा. शुकाचार्य वर्णन करतात, ज्याचं नाव घेतलं तर काळात थरथर का, म्हणजे काळ असं नाव घेतलं तर लोक थरथर कापतात. काळाचं नाव घेतलं तर माणसं थरथर कापतात, असा हा काळ. पण तो काळ भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर थरथर कापतो. तो भगवान परमात्मा आज यशोदेच्या पुढं थरथर कापायला लागलेला आहे. एवढी मोठी ताकद कशाची आहे? ही भक्तीची आहे. यशोदा मातेने जी भक्ती केली, भगवान परमात्मा तिच्या वश झालेला आहे आणि घाबरले भगवान परमात्मा. आई मला मारू नको. लहान मुलांना रागवावं, लहान मुलांना मारावं, शिक्षा करावी, पण इतकं बी रागवू नये, इतकं बी मारू नये की कोर्टापर्यंत भांडण जाईल, आहे का नाही? त्याला काही मर्यादा आहे. यशोदा मातेने विचार केला की आता याला मारणं बरोबर नाही, तरी पण शिक्षा केली पाहिजे. ज्या उखळावर बसून तू माखन खात बसला, सगळी मडके फोडली, त्याच उखळाला तुला मी आता बांधून ठेवणार. घरातून फार मोठी एक रस्सी आणली आणि भगवान श्रीकृष्णाच्या पोटाला बांधायला लागली. वर्णन करतात, तदपि द्वयंगुलम न्यूनम यद यदा दत्त बंधनम. दोरी बांधत असताना ती दोरी 2 अंगुली म्हणजे 2 बोट कमी पडू लागली. म्हणून यशोदेने दुसरी दोरी आणली, त्या दोरीला जोडली, परत बांधली, परत 2 बोट कमी पडली, परत आणली, परत पडली. यशोदा मातेला काही तिला बांधता आलं नाही. सगळ्या गोपिका हसायला लागल्या, थकली. भगवान परमात्म्याने विचार केला, देव एखादा जर म्हणलं ना मी देवाला बंधनात ठेवील, देवाला बांधील, देव बांधल्या जात नाही. देव बांधल्या जातो, पण कधी? मी बांधील म्हणल्यावर बांधल्या जात नाही, तो भक्तीने बांधला जातो. ज्यावेळेस यशोदेने सगळा अभिमान टाकला, मी देवाला बांधू शकत नाही, त्याच वेळेस भगवान परमात्मा स्वतःहून बंधनात अडकले आहे. जे 2 बोट दोरी कमी पडत होती, ती 2 बोट म्हणजे काय? भक्तजन परिश्रम आणि भगवत कृपा, हे 2 बोट दोरी कमी पडते. देव बांधला जातो, पण अगोदर तुमचे परिश्रम पाहतो. ज्यावेळेस भक्त पूर्ण परिश्रम करून थकतो, त्यावेळेला भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतात. त्याच वेळेला देव बांधला जातो, तोपर्यंत देव बांधला जात नाही. आणि मग यशोदा मातेचे ते परिश्रम देवाने पाहिले, देवाने तिच्यावरती कृपा केली आणि स्वतःहून आता देवाने बांधून घेतलेलं आहे. संस्कृतमध्ये दोरीला दाम असं म्हणतात आणि पोटाला उदर असं म्हणतात. त्या दाम म्हणजे त्या दोरीने, उदर म्हणजे पोटाला बांधलं, म्हणून भगवान परमात्म्याला दामोदर असं एक या ठिकाणी नाव मिळालं, दामोदर. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दामोदर लीला केली. ते उखळाला बांधल्यानंतर भगवान परमात्म्याने ते उखळ ओढीत ओढीत दारातून नेलं. विमलार्जुन नावाचे 2 वृक्ष होते, ते शापित गंधर्व होते, त्यांचाही उद्धार झालेला आहे. आणि मग
त्यांचा उद्धार झाल्यानंतर त्यांनी भगवान परमात्म्याची स्तुती गायली. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्मसु मनसस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत् प्रणामे दृष्टिसतां दर्शनेस्तु भवत्तनुना. या शरीरानं देवा आम्हाला फक्त तुझी आणि तुझी सेवा घडो एवढीच त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. आणि ही दामोदर लीला या ठिकाणी संपवलेली आहे. यशोदा माता, नंद बाबा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळे गोकुळात राहतात आणि गोकुळामध्ये आपल्यावर अनेक प्रकारचे संकट यायला लागलेले आहेत. ज्या अर्थी इथं ह्या घरात ह्या जागेत आपल्याला अनंत संकट येतात त्या अर्थी ही जागा आपल्यासाठी राहायला चांगली नाही, असा यशोदा मातेचा आणि नंदबाबाचा विचार झाला. मग चांगल्या जागेत राहायला कुठं जायचं म्हणलं, आता इथं जायचं नाही. गाडीमध्ये सामान सगळं भरलं, जागा शोधली. यमुनेच्या तीरावरती 7 वन आहेत वेगवेगळे, कालवन, तालवन, निधीवन, मधुवन, त्याच्यामध्येच एक वृंदावन आहे. मग हे वृंदावन असं पवित्र ठिकाण आहे की जिथे यमुना मातेचं भरपूर असं वाळवंट आहे, खूप अशी झाडी आहे, गायींना चरण्याकरता भरपूर काही चारा आहे, सुंदर असं टेकडीवरती एक सुंदर असं रान आहे. अशा ठिकाणी तुळशीचे पौधे, तुळशीचे झाडे, म्हणून त्या जागेला वृंदावन असं संबोधलं जातं. मग सगळ्यांना ती जागा पसंत पडली. म्हणजे चला इथं नाही राहायचं, कुठं जायचं, वृंदावनामध्ये. बैलगाडीमध्ये सगळं सामान भरलं आणि आता गोकुळामधून नंद बाबा, यशोदा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा कुठं निघाले, वृंदावनामध्ये. आपण पण सर्वजण मीराबाईच्या भजनाने वृंदावनाकडे जाऊया. आली लागे वृंदावन नीको, ओ मोहे लागे वृंदावन नीको. आली मोहे लागे वृंदावन नीको, ओ मोहे लागे वृंदावन नीको. आली लागे वृंदावन, आली मोहे लागे वृंदावन नीको, ओ मोहे लागे वृंदावन नीको. लागे वृंदावन, घर घर तुलसी ठाकुर सेवा, घर घर तुलसी ठाकुर सेवा. दर्शन गोविंद जी को, दर्शन गोविंद जी को. लागे वृंदावन नीको, लागे वृंदावन नीको. लागे वृंदावन नीको, ओ मोहे लागे वृंदावन नीको. आली मोहे लागे वृंदावन, ओ मोहे गोपाल
भगवान की. मीराबाई सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा त्या वृंदावनामध्ये जाण्याची इच्छा झालेली आहे. आली मोहे लागे वृंदावन नीवो, हो मोहे लागे वृंदावन नीवो. त्या वृंदावनामध्ये काय, एकदा जाऊन या. वृंदावनामध्ये गेल्याशिवाय मरूच नका. घर घर तुलसी ठाकुर सेवा, दर्शन गोविंद जी को. हो, प्रत्येक घरामध्ये तुळस आहे, प्रत्येक घरामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे. सगळ्यांची त्या कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती आहे आणि म्हणून वृंदावनामध्ये अवश्य गेलं पाहिजे. अजून एक पद आहे बरं का, आपण ते गावण्याचा प्रयत्न करूया. 3 पण काळी 3. चलो जी श्री वृंदावन धाम, चलो जी श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे जी को नाम, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी. चलो जी श्री वृंदावन, चलो जी रखेंगे राधे जी को नाम, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी. चलो जी श्री वृंदावन धाम, चलो जी श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे जी को नाम, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी. प्रातः होत हम श्री यमुना जी जाएंगे. वृंदावनात जाऊन काय करणार? सकाळ झाल्याबरोबर आम्ही यमुना नदीचं स्नान करणार. परिक्रमा में जीवन सफल बनाएंगे. वृंदावनात गेल्यानंतर वृंदावनची परिक्रमा केली पाहिजे. 7 किलोमीटरची आहे, 9 किलोमीटरची आहे, तसं नाहीच. तर वृंदावनमध्ये 5000 कृष्ण मंदिर आहे आणि ह्या सगळ्या मंदिरांची परिक्रमा केली पाहिजे. आपण तर पायाने करतो, काही साधू असेल लोटांगण घालून परिक्रमा करतात. प्रातः होत हम श्री यमुना जी जाएंगे, परिक्रमा में जीवन सफल बनाएंगे. होय सब मन के पूर्ण का, होय सब मन के पूर्ण का, रटेंगे राधे जी को नाम, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी, बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी. दूर 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 से नर नारी सब आते हैं. वृंदावनामध्ये कुठून कुठून लोक येतात, अनेक देशामधून लोक येतात. भारत देश तर सोडा, युरोप, कॅनडा, अमेरिकामधून सगळे येतात. हरे कृष्ण हरे राम इस्कॉन टेम्पल बघा, जगातलं सर्वात मोठं मंदिर आता वृंदावनचं काम चालू आहे. दूर दूर से
नर नारी सब आते हैं, अक्षय तीत को दरस चरण में पाते हैं। करे सब मन के पूरन काम, रटेंगे राधे जी को नाम। बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी। हो बसे जहाँ कृष्ण मुरारी, उड़ के कामरकारी। असं वृंदावन आहे. म्हणजे वृंदावन मध्ये गेल्यानंतर कितीही शुष्क आणि कठोर अंतःकरणाचा माणूस असला तरी त्याच्याही अंतःकरणामध्ये भक्ती जागी होते महाराज. तो सुद्धा तिथे गेल्यानंतर नाचायलाच लागतो. अशी वृंदावनची पवित्र पावन भूमी आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा वृंदावन मध्ये गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर आता त्या गोपाळांचं काम काय? कुठं गेले तरी गायी राखणं हेच काम आहे, दुसरं काय? गोपाळ गायी राखायला जात होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 5-6 वर्षाचे. आम्ही काय करायचं? आईला सांगितलं, आई आम्हाला सुद्धा गायी राखायला जायचं. आईनं सांगितलं तुम्ही छोटे आहेत, आता गायी चारायला तुम्ही जायचं नाही, लहान आहेत तुम्ही. आई मग लांब नाही जायचं तर आम्ही घराशेजारी चारतो ना. आता गायी तर गेल्या, वासर आहेत ना घरी. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो. काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल. छोटी छोटी लखोटी छोटे छोटे हार, बंसी बजावे मेरे मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबन ग्वाल, रास रचाओ मेरे मदन गोपाल, रास घास खाए गैया दूध पियो ग्वाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, मदन गोपाल, मदन गोपाल. गोपाल कृष्ण भगवान. भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आलेले आहेत. गोकुळामध्ये संकट येत होती म्हणून वृंदावनमध्ये आले. कंसाला कळलं की आपला शत्रू वृंदावनमध्ये राहायला गेलेला आहे. कंसाने
वृंदावनामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता काही राक्षस पाठवलेली आहेत. वत्सासूर, बकासूर, आघासूर ही सगळी वृंदावनातली मारलेली राक्षस आहेत. वृंदावन मी तुम्हाला सांगितलंय, प्रेम की पिपास देख देख निज प्रेमियों को, प्रेम का समुद्र सीमा तोड़ के बहाया है. प्रेमाचा समुद्र तोडूनही त्याच्या पलीकडे प्रेम निर्माण केलंय. भावुक रसिले जन निराश ना होंगे, कामना की पूर्ति कल्पतरु लगाया है. चिंतामणि जड़ित चारु चादर बिछाई है जहां, भांति प्रतिभांति कुंज कुंज से सजाया है. भारत का भूषण तिलक तीनों लोकों का, भक्तों के वास हेतु वृंदावन बनाया है. खास भक्तासाठी वृंदावन नगरी निर्माण केली. संपूर्ण भारतामध्ये फक्त भक्तांसाठी वृंदावन नगरी निर्माण केलेली आहे. आणि असं सुंदर वृंदावनाचं चरित्र आहे. या वृंदावनामध्ये सुद्धा कंस प्रेरित राक्षस आले होते, त्यांनाही भगवंताने मारलेलं आहे. पुढे चालून ब्रह्मदेवाला थोडी शंका आली होती. ब्रह्मदेवाला शंका आली की म्हणे भगवान विष्णूने अवतार वृंदावनामध्ये घेतलेला आहे आणि सगळेजण त्याला देव देव म्हणतात. ब्रह्मदेवाला थोडी शंका आली. मला तर वाटत नाही तो देव आहे म्हणून. असा कुठं देव असतो का? बाळगोपाळामध्ये बसतो, त्यांचं उष्ट खातो, जेवायला कसं बसावं, मांडी घालून बसावं, पाणी फिरवावं, श्लोक म्हणावा, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर वदनी कवळ घेता नाम घ्या. हे काहीच नाही त्याच्या ठिकाणी. त्या गोपाळाचंच उष्ट खातो म्हणे याला देव म्हणतात. त्याची परीक्षा घेऊ. परीक्षा कोणी घ्यायची असते? बापानं पोराची घ्यायची असते का पोरानं बापाची घ्यायची असते? बाप भगवान श्रीकृष्ण आहे, पोरगा ब्रह्मदेव. भगवान विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. ऐका, कमळ माहिती ना तुम्हाला? कमळ, त्या कमळाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीतून आहे. आणि त्या कमलामधून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. नीट आहे का? भगवान विष्णूच्या नाभीतून कमलाचा जन्म आहे आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. म्हणजे कमळ हे ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं नाही. आणि म्हणून भगवान विष्णूला, भगवान श्रीकृष्णाला, भगवान रामचंद्रांना जी उपमा दिली जाते ती फक्त कमलाची दिली जाते. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या फुलांची उपमा दिली जात नाही. देवाचं हस्तकमल, देवाचं नेत्रकमल, देवाचे चरणकमल, हे सगळं भगवान परमात्म्याच्या, भगवंताच्या सृष्टीमध्ये कमळ निर्माण झालेलं आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीत निर्माण झालेलं नाही आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव हा भगवंताचा मुलगा आहे. त्या मुलालाच असं वाटलं बापाची परीक्षा घ्यावी, कळलंच नाही त्याला. ब्रह्मदेवानं आहे असे गोपाळ आणि त्यांचे वस्त्र उचलले आणि ब्रह्मलोकाला घेऊन गेला. 6 महिने आलाच नाही. बघून आणि म्हटलं आता बघू यांची फजिती काय झाली असेल. 6 महिन्यानंतर एकटा खाली आला. खाली येऊन पाहतो तर मी जे गोपाळ नेले होतं ते पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल, श्रीदामा हे सगळं इथंच आहे. त्याला वाटलं कदाचित माझ्या पश्चात कुणीतरी घेऊन आला असेल म्हणून परत वरती गेला. वरती गेला तर हे सगळे तिथे होते. तिथं पण खेळायला लागलेले, तिथे पण वासर आहेत. खाली आला, खाली पण तेच आहेत. त्याचं डोकं पण पडलं. यावत वत्स पवत्स काल्पक वपुर यावत करंग्र्यादिकम यावत विषाणवेणु दलसिक यावत विभूषांबरम यावत शिलगुण विदाकृति वयो यावत विहारादिकम सर्वं विष्णुमयम गिरोंगवदजस सर्वस्वरूपो बभो. या श्लोकात वर्णन केलंय. जसे ते गोपाळ होते तसेच देवाने निर्माण नाही केले, स्वतः देव झाला.
बघा, आपला मुलगा कसा आहे हे त्या आईवडिलाला त्याचे स्वभाव माहिती असतात. माझा मुलगा कसा, याला काय लागतं, त्याच्या खोड्या काय आहेत, काय हे सगळं माहीत बोलणं. आता हा जर समजा चोरून नेला तर दुसऱ्या याच्या जागेवर जर आणला तर तसा स्वभाव पण निर्माण करता आला पाहिजे ना. मग स्वतः हा भगवान परमात्मा सगळे गोपाळ झाले. त्या बळीराम दादाने विचार केला, 6 महिने झालं ना गाय वासरासोबत भांडत, ना वासरू गाईला डुसणी देत, ना ह्या गोपाळामध्ये कोणाचे भांडणं होत नाहीत, एवढे समजदार झाले कस काय. म्हणून बळीराम दादाने असे डोळे बंद केले, पाहिलं श्रीदाम्या दिसत नाही, आत कृष्ण दिसतोय. मधुमंगल त्याच्या आत कृष्ण आहे. सगळीकडे बघितलं, कृष्ण दिसायला लागला. आणि बळीराम दादाने मग विचारलं, कृष्णा काय भानगडे. अरे खरे गोपाळ ब्रह्मदेवाने नेलेले आणि त्यालाही सबक शिकवायची म्हटले. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः मुलगा झाले, त्या गोपिकाच्या त्याच्या आईजवळ गेले की तसाच रडायचा आवाज, तसाच स्वभाव, तशीच आवड, सगळं भगवान परमात्म्याने स्वतः निर्माण केलं. आणि हे ब्रह्मदेवाला मिळच लागला नाही. ब्रह्मदेव खाली आला, ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं हा देवच आहे, आपण याची परीक्षा घ्यायला नव्हती पाहिजे. कारण एवढं हुबेहूब दुसरा कोणी बनवू शकत नाही. ही बनवण्याचं सामर्थ्य फक्त त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझ्याकडून चूक झाली, मी परीक्षा घ्यायला नव्हती पाहिजे. आता देव म्हणले तुम्ही माझी परीक्षा घेतली ना, आता मला सुद्धा ब्रह्मदेवाला थोडी परीक्षा त्याची पण घेतली पाहिजे. भगवान परमात्मा जसा ब्रह्मदेव खाली आला का, तसं स्वतः भगवान परमात्माने ब्रह्मदेवाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या गादीवर जाऊन बसले. आणि तिथले जे पहारेकरी होते का, त्यांना सांगितलं, हे आजकाल मृत्यूलोकामध्ये बहुरूपी एकमेकाचं सोंग घेणारे पुष्कळ माणसं निर्माण झालेत. एखादा माझं सोंग घेऊन येईन म्हणेन मी ब्रह्मदेव, अजिबात प्रवेश त्याला आतमध्ये घेऊ द्यायचा नाही. आणि हा खरा ब्रह्मदेव आला वरती. त्यामुळे त्या पहारेकरांनी लावले असे 2 थांबा. ब्रह्मदेव म्हणले का पागल झाले का, मी तुमचा मालक आहे, बस करा बस करा. आम्हाला माहिती आहे मृत्यूलोकातले काय काय खतरनाक लोक आहेत, सोंग ढोंग करणारे. बहुरूपी खूप झाले म्हणे तुमच्यासारखे, दाढ्या वाढवून हे ते करून तुमच्यासारखे ब्रह्मदेव खूप पाहिले. आमचे मालक आतमध्ये आराम करतात. अरे मी खरा ब्रह्मदेव आहे. नाही, आतमध्ये आमचे मालक आराम करतात. नसलं तर तुम्ही बघा, ब्रह्मदेवाने डोकून पाहिलं तर खरोखर 4 तोंडाचा ब्रह्मदेव तिथं आराम करत बसलेला. ब्रह्मदेवाच्या लक्षात आला तर आपलीच फजिती झाली. तेलही गेलं, तूपही गेलं, आहे का नाही. माझं ब्रह्मपद गेलं. आणि मग त्या ब्रह्मदेवाचा अहंकार दूर झाला आणि ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाला शरण गेले, मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा बघायला नव्हती पाहिजे. आणि ब्रह्मदेव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे 11 श्लोकामधून वर्णन केलेलं आहे. नवविद्यते अभ्रवपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्त्रजे कवलवेत्र विशानवेणू लक्ष्मीश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. असं 11 श्लोकांमधून ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक आपण कथा पाहणार. भगवान परमात्म्याने कालियामर्दन केलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धन लीला केली. या 2 लीला पाहिच्या आणि आपल्या सेवेला पूर्णविराम. आज थोडेसे 10-5 मिनिटं जास्त होतील. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या यमुनेच्या तीरावर राहत होते वृंदावनमध्ये, तिथे कालिया डोहा आहे, आपण बघितलेलं असं. त्या कालिया डोहामध्ये एक सर्प होता, तो एवढा विषारी होता, त्याच्यावरून जर एखादा पक्षी गेला तरी तोचा भस्म होऊन त्याच्यात पडायचा, एवढा त्याच्या विषाच्या ज्वाळा. याला कसं मारायचं म्हणले, कालिया हा नाग आहे आणि माझा भाऊ मोठा दादा बळीराम दादा हा सुद्धा शेष नाग आहे, याच्या उपस्थितीत त्याला मारता येणार नाही. एके दिवशी बळीराम दादाचा वाढदिवस होता, ते घरी थांबले आणि अशी संधी पाहून भगवान श्रीकृष्ण परमात्मा चेंडू फळीचा खेळ यमुनेच्या तीरावर खेळत होते. खेळता खेळता चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते चेंडू काढायला त्या झाडावर चढले आणि झाडावरून खाली उतरले.
खाली उतरल्यानंतर सगळीकडे हाहाकार झाला की ज्या डोहामध्ये कालिया सर्प आहे त्या डोहात श्रीकृष्ण बुडाला. सगळे धावत आले, पण भगवान परमात्मा बुडाले नव्हते. कालियाला तिथून काढून द्यायचं होतं. कालियाला सांगितलं, तू इथे वास्तव करू नकोस, तुझ्याकरता रमणक द्वीप आहे तिकडं जा. त्यानं सांगितलं तिथं गरुड आहे, तो गरुड मला तिथं थांबू देत नाही, म्हणून तर मी इथं आलो. भगवान परमात्मा म्हणाले, त्याची व्यवस्था मी करतो. सुरुवातीला त्या कालियाला वाटलं हे सामान्य बालक आहे, म्हणून त्या कालियासोबत आणि भगवंताचं फार मोठं युद्ध झालं. कालिया मनी त्याचा ढिला केला शरीरातला. त्या कालियाला 5 पत्न्या, नागपत्न्या, त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शरण गेल्या. काय मागायचं वरदान? देवा तुझ्या पायाची धूळ आम्हाला दे. देव म्हणले, आता ह्या 5 बायकांना जर ह्या पत्न्यांना धूळ द्यायची म्हणजे मला पाण्यातून बाहेर जावं लागेल. त्यावेळेस पाण्याच्या बाहेर गेल्यानंतर माझ्या पायाला धूळ लागेल, मग यांना द्यायची. म्हणजे यांना आपल्या पतीची सुटका करून घ्यायची. कालिया शरण आला. भगवान परमात्मा कालियासोबत वरती आले आणि वरती आल्यानंतर भगवान परमात्म्याने कालियाच्या फणांवरती जे नृत्य केलेलं आहे, फार सुंदर वर्णन केलं आहे. आपण ते थोडंसं नृत्य बघूया. तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. पम पम पग पटकत भम 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 भननि पर भिम 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 विनति करत नागवधु हारी. तांडवगती रसिक रसिक सनकादिक नंदन नारद मुनि मम 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 महादेव बम 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 बलिहारी. विविध विविध विद्याधर दन 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 देव सकल गंग गंग गण मुनि गंधर्व नाचत ते तारी. तांडवगती मुंडन परनाचत सूरदास की प्रभु की किंग 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 की नहु जान चन 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 चरण पर निर्भय भय हारी. तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कालियाचा उद्धार केलेला आहे. आणि आता आपल्याला एक कथा पाहिजे, अगदी 2 मिनिटामध्ये आपण पूर्णविराम कथेला देणार आहोत. ती कथा आहे गोवर्धन लीला. दीपावलीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळी उठलेले आणि उठल्याबरोबर त्यांनी घरी पाहिलं तर आई सकाळी उठली, ती तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. बाबा सकाळी उठले, ती त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे. आपल्याकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही. काय भानगडे, सकाळपासून काहीतरी कार्यक्रम दिसतोय, कुठला तरी सण आहे. त्यावेळेस आई 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 काय आज, आईनं काही लक्ष दिलं नाही. मग शेवटी आईनं सांगितलं, मला टाईम नाही, तुझ्या बापाकडे जा आणि बापाला विचार, बाबाला विचार, माझ्या मागे खूप काम आहे. कथ्यतां मे पितः कोऽयं संभ्रमो वा उपागतः किं फलं कस्य चोद्देश केन वा साध्यते मखः. हा यज्ञ कशासाठी आहे? त्यावेळेस बाबांनी सांगितलं, बाळा आज प्रतिपदा, आज इंद्राची पूजा केली जाते आणि इंद्राच्या पूजा करून इंद्राला
56 प्रकारचे पदार्थ बनवले जातात, 56 प्रकारचे भोग इंद्राला समर्पित केले जातात. भगवान श्रीकृष्णाने सांगितले हे एवढे भोग त्या इंद्रासाठी कशाला? कारण तो इंद्र आपल्याला पाऊस पाडतो. इंद्र काय करतो? पाऊस पाडतो. सांवर्तक मेघांच्या माध्यमातून इंद्र पाऊस पाडतो, म्हणून त्या इंद्राची आपल्याला पूजा करायची. भगवंत म्हणतात थांबा बाबा, ही पूजा बंद करा, इंद्राची आजपासून पूजा करायची नाही. म्हणले का? इंद्र पाऊस पाडत नाहीये, हे सगळं चालतं, हे माझ्या सत्तेने सगळं चालते. आणि याचं श्रेय घेणारा हा इंद्र कोण? बाबा म्हणाले कृष्णा, ही आपल्या वडिलोपार्जित परंपरागत आलेली ही पूजा आहे, ही जर आपण बंद केली तर इंद्र मध्येच काहीतरी अडथळा विघ्न निर्माण करेल. त्याची काळजी करू नका बाबा, मी आहे. मग हे 56 प्रकारचे भोग, हे 56 प्रकारचे भोग आहेत. हे सगळे तुम्ही ज्याच्यावर आपली उपजीविका भागते असा जो गोवर्धन पर्वत आहे, त्या गोवर्धन पर्वताला आपण समर्पित करूया. तिथे गोवर्धन पर्वत म्हणजे गोवर्धन नाथ आहे, त्याची पूजा करायची. गो विप्रा नल पर्वतान, प्रत्यक्ष देवता आहे. गाय ही प्रत्यक्ष देवता आहे, ब्राह्मण ही प्रत्यक्ष देवता आहे, अग्नी हा प्रत्यक्ष देवता आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष देवता असलेला जो पर्वत आहे त्या पर्वताची आपण पूजा करूया. सगळ्या गोपाळांच्या विरोधात जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इंद्राची पूजा मोडीत काढली आणि त्या दिवशी पूजा केली गोवर्धन पर्वताची. तिथे पाणी नव्हतं, मानसी गंगा निर्माण केली, मानसी गंगेने ते पाणी निर्माण केलं, पूजा झाली. 56 प्रकारचे भोग. आता हा देव कुठे आहे? हा देव म्हणजे स्वतः कृष्णच आहे. गोवर्धननाथ म्हणजे स्वतः कृष्ण. सगळ्यांनी डोळे बंद केले. 56 प्रकारचे भोग श्रीकृष्ण परमात्म्याने घेतले. आणि थोड्या दिवसानंतर देवराज इंद्राने विचारला दूतांना, अरे म्हणे गोकुळातून आपल्याला दरवर्षी दिवाळीच्या वेळेला प्रतिपदेला पूजा 56 प्रकारचे भोग मिळतात, यावर्षी काय भानगड आहे? दूतांनी सांगितलं महाराज आता ते बंद झालं, आता ते विसरा. कारण का? तिथं भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले आहेत, त्यांनी तुमची पूजा बंद केली. इंद्राला राग आला. इंद्राने सांवर्तक नावाच्या मेघांना आज्ञा केली की जा, इतका पाऊस पाडा त्या गोकुळावरती, गोकुळ सगळं यमुनेमध्ये वाहून गेलं पाहिजे. इतका घनघोर पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला आणि सगळे लोक घाबरले. आता काही खरं नाही, प्रलय होतो का काय? सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली. देव म्हणले काळजी करू नका, ज्या देवाची आपण पूजा केली, ज्याला 56 प्रकारचे भोग दिले, ते तो गोवर्धननाथ आपली रक्षा करणार आहे. सगळे माझ्या मागे या. भगवान परमात्म्याने त्या गोवर्धन पर्वताजवळ नेलं आणि त्याला कान लावला. सगळ्या लोकांना सांगितलं की माझ्या देवानं सांगितलंय की मला उचला आणि माझ्या खाली बसा, तुमचं संरक्षण होईल. गोपाळ म्हणाले देवा तू काय बोलतोस? अरे हा पर्वत आहे, माझ्या देवाची आज्ञा, काळजी करू नका. सगळ्यांनी तो पर्वत उचलायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी तो पर्वत उचलला. कोणी काठ्या आणल्या होत्या, कोणी हात धरले, कोणी खांदा लावला, कोणी काय लावलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने फक्त करंगळी लावली. काही जी लोक होती ती म्हणत होती कृष्णा तुझा हात आता गळून गेला असं, आता घे खाली. कारण हे सगळं ओझं फक्त करंगळीवरच थोडं आहे, आम्ही उगाच काठ्या लावले काय एवढ्याला, काठे खांदे. भगवान श्रीकृष्ण म्हणले यांना थोडा यांच्या शक्तीचं अभिमान झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपली थोडीशी अशी 1-2 इंच करंगळी खाली घेतली. खाली भेटल्याबरोबर सगळ्यांच्या काठ्या तटातट तुटून गेल्या, खांदे मोडून गेले. अरे 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 कृष्ण 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 उचल उचल. भगवान परमात्म्याने केवळ निमित्ताने गोवर्धन 7 दिवस पाऊस पडला. किती? 7 दिवस. आणि इंद्राला वाटलं आता सगळं वाहून गेलंय, म्हणून इंद्र खाली पाहायला आला. पाहतो तर जशाच तसे गोपाळ, जसेच कृष्ण, जसेच गाई वास्त्र, सगळं जशाच तसं आहे. आणि मग इंद्राला कळालं की हा सामान्य नाही, साक्षात भगवान आहे.
आणि इंद्राणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्तुती गायली. तो भगवान म्हणजे साक्षात गिरिराज गोवर्धननाथ आहे. त्या गोवर्धननाथाचं भजन करूया. आणि आज तो 56 प्रकारच्या भोगाचा प्रसाद म्हणून आपण आज प्राप्त करून घेऊया. गोवर्धननाथाचं भजन करून कथेला पूर्णविराम. हरी गिरिराज धरण प्रभु तेरी शरण. 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 प्रभु तेरी शरण हरि तेरी शरण. प्रभु तेरी शरण हरि तेरी शरण. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण. गिरिराज प्रभु तेरी शरण. प्रभु तेरी शरण. गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम. आज कथा श्रवणाकरता भरपूर या ठिकाणी श्रोते मंडळी उपस्थित राहिलेले. जे काही नवीन श्रोते मंडळी आले त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. आमचे दत्ता भाऊ खांदवे या ठिकाणी आले, प्रकाश भाऊ खांदवे या ठिकाणी आले.